गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार मंडळी. तर तुम्ही बघू शकता आता वाजले 9:15. तर आमचं पहिलं डेस्टिनेशन आहे बाळूमामा टेम्पल. तर आम्ही आता आदमापूरला बाळूमामाच्या टेम्पलला आलोय. तर त्याचा 10 ते 15 मिनिटात गेट ओपन करतो म्हणाले. तर आम्ही दर्शन घेऊन आता पुढच्या डेस्टिनेशनला निघणार आहे. तर आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशन कुठे म्हटलं तर बाळूमामांच्या वाड्यावरती जायला आहे बघा. तर नमस्कार मित्रांनो, हे आहे बाळूमामांचा वाडा. ह्या वाड्याला बाळूमामांचा वाडा, पाटील वाडा किंवा सरकारी वाडा ह्या नावाने ओळखलं जातं. तर तुम्ही आतलं असं वाडा बघू शकता. किती सुंदर प्रमाणाने त्यांनी असं मेंटेन ठेवलं आहे. सगळं स्वच्छ ठेवलं आहे व्यवस्थित. म्हणजे आलेल्या भक्तांना पण बघून किती मस्त वाटतं. हे त्या काळातले झुंबर हे सगळं बघू शकता किती छान आहे. आणि ही जागा बाळूमामांच्या चरणाने स्पर्श होऊन शुद्ध झालेली भूमी. आणि हे बघू शकता इथं बाळूमामांचं कॉट आहे. आणि त्यांनी जे जे काय काय वापरलेलं सगळं इथं आहे. चप्पल आहे, खुर्ची आहे आणि त्याच्यासोबत ते काय उशी आहेत बहुतेक खुर्चींचं. तर सगळं व्यवस्थित त्यांनी मेंटेन ठेवलं आहेत. हे बाळूमामांचं फोटोज, हे काय इथले फोटोज आहेत. तर आता आमचं बाळूमामाचा वाडा बघून झालेला आहे. तर ह्याच्या पुढे आम्ही चालतोय मरगुमी मंदिरला, जिथं बाळूमामा त्यांचे बकरी वगैरे घेऊन बसायचे म्हणे. तर आता तुम्ही हे पाठीमागे सगळं बघू शकता. हे जे जागा तुम्हाला दिसायला की नाही, इथं असं म्हणे की बाळूमामा इथं येऊन आपले बकरी वगैरे ठेवून इथं बसायचे म्हणे. तर तुम्ही बघू शकता आम्हाला लागलेली भूक, आम्हाला नाश्त्याला कुठेतरी थांबायचं होतं. आणि हे इतकं सुंदर व्ह्यू मिळालं की नाही आम्हाला. तर बघू शकता इथं पाठीमागे शेड पण आहे. तर इथं बसून आम्ही आता नाश्ता वगैरे सगळं करणार आहे. ह्या सुंदर व्ह्यू सोबत मस्तपैकी टेस्टी नाश्ता. तर नमस्कार मंडळी, आम्ही आता पोचलोय पंढरपूरला. आणि इथं आमच्या आराध्य देवता श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि हे सगळे आपले वारकरी. कोण तर भरपूर आहे. आता जस्ट आम्ही पोचलोय आणि पार्किंगला वगैरे गाडी वगैरे लावलोय. आता आम्ही दर्शनाला जायलोय बघा. तर आता आमचा प्लॅन चेंज झालेला आहे, कारण आम्हाला आता भूक लागली आणि आम्हाला कसं आहे चरण स्पर्श दर्शन घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आता आम्ही जेवण करूनच चरण स्पर्श दर्शनाला नंबर लावणार, कारण तिकडं खूप उशीर होणार आहे. तर आता आम्ही पोचलेलो मुक्ताई मठ मध्ये. इथं आम्ही जेवणासाठी थांबलोय. तर आता आमचं जेवण वगैरे सगळं करून झालेलं आहे. आम्हाला थोडंसं आता ह्या गरमीत ताण लागले भरपूर, म्हणजे काय अतिशय गरमी आहे. त्याच्यामुळे आता आम्ही लिंबू सोडा पिण्यासाठी झालोय. तर आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. मस्त म्हणजे काय एक नंबर चरण स्पर्श दर्शन झालेलं आहे. मेन म्हणजे काय गर्दी कमी आहे, त्याच्यामुळे आम्हाला दर्शन खूप सुंदर मिळालं. आणि मेन म्हणजे काय झालं, आज मोबाईल अलाउड नसल्यामुळे की नाही मी काहीच शूट करू शकलो नाही. तर नेक्स्ट आमचं डेस्टिनेशन आहे की आता आम्ही तुळजापूरला जाऊन आता स्टे आहे आमचं. तर आता आम्ही आलो इकडं बघा चहा पिण्यासाठी. तर आता चहा वगैरे जरा पिऊन थोडं रेस्ट घेऊया म्हटलं, कारण सकाळपासून खूप ट्रॅव्हलिंग वगैरे झालं. तर आता आम्ही थांबलोय बघा सोलापूर आणि तुळजापूर हायवेला. कुठे सांगा, हॉटेल सत्यपला.
जेवणासाठी आम्ही इथं थांबलोय. आणि इथली इंटरेस्टिंग गोष्ट काय सांगा, इथं त्यांनी समोर बोर्डवरती लिहिलेत की इंडियन आर्मीसाठी मोफत जेवण. तो आम्हाला ते बघून भारी वाटलं. आणि इथं अनेक काय म्हटलं तर व्हेज आणि नॉनव्हेजसाठी त्यांच्याकडे दोन्ही सेपरेट किचन्स आहेत. जर तुम्ही कधी तर सोलापूर तुळजापूर हायवेला जर जात असाल तर हॉटेल सत्यमला अवश्य भेट द्या. खूप मस्त ॲम्बियन्स आहे आणि सगळं आहे. तर तुम्हाला आता त्याला ॲम्बियन्स दाखवतो.